नमस्कार. अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मस्त असे कोबीचे मंचुरियन. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझी ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूत रेसिपी. त्यासाठी काय केलं, मस्त असा फ्रेश कोबी घेतलेला आहे. बघू शकता एकदम फ्रेश असा कोबी आहे. आता त्याची वरची पाने काढून टाकूत आणि मागील देठ कट करून घेऊत. आता कोबीचे 2 भाग करून घेऊत आणि हा कोबी किसणीने बारीक किस करून घेऊत. तर बघू शकता इथे मी किसणीने बारीक किसून घेतलेला आहे पूर्ण कोबी. आता कोबी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊत. या पद्धतीने किसलेला आहे कोबी. आता याच्यासाठी लागणारं साहित्य बघूत. इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटी मैदा, 1 वाटी कांद्याची पात बारीक कट करून घेतलेली आहे, 1 वाटी कोथिंबीर, 2 चम्मच ग्रीन चिली सॉस, 2 चम्मच सोया सॉस, गरजे इतकं लाल तिखट, 1 वाटी किसलेलं गाजर, आलं लसणची पेस्ट, 1 चम्मच मिरेपूड आणि स्पायसी बनवण्यासाठी इथं 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण हे सर्व कोबीमध्ये मिक्स करू. तर इथे घातला आहे गाजर, कांद्याची पात, हिरवी मिरची, अद्रक लसणची पेस्ट, कोथिंबीर, गरजे इतकं लाल तिखट, मिरेपूड. आता घालू चवीपुरतं मीठ, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस. आता इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपण थोडं थोडं वाटीमध्ये साईडला ठेवूत. परत आपल्याला गरज लागली तर आपण ते पण ॲड करू. आता एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही आपल्याला. सॉसमुळे आणि मिठामुळे कोबीला पाणी सुटते. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. एकदम घट्ट नाही बनवायचं, एकदम हलक्या हलक्या हाताने बॅटर मिक्स करायचं. तरी ते मला पूर्ण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मैदा लागलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊत. आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता लगेचच मंचुरियन तळायला घ्यायचे. परत असंच हे बॅटर ठेवलं तर त्याला पाणी सुटतं. परत आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करावा लागेल. चला तर मग इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं आहे. आता मंचुरियन तळायला सोडू. जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे मंचुरियन घालायचे. लगेच आपण त्याला झाऱ्याने पलटी नाही करायचं, त्याला छान आकार घेऊ द्यायचा आणि नंतर हे मंचुरियन बॉल पलटी करायचे. आता आपल्याला मस्त हे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मस्त सोनेरी रंगावर तळल्या गेलेले आहेत. आता राहिलेल्या बॅटरचे पण या पद्धतीनेच आपण मंचुरियन तळून घेऊ. तरी ते सर्व मंचुरियन तळून झालेले आहेत. आता मंचुरियन साईडला ठेवू आणि त्यासाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊ. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये 1 पळी तेल घातलं. आता घालूत बारीक कट केलेला लसण आणि अद्रक, त्याला छान परतून घेऊत. आता घालूत कट केलेला कांदा. इथे तुम्ही पातीचा कांदा पण वापरू शकतात. आता घालूत शिमला मिरची, ती पण छान परतून घेऊत. आता लगेचच घालूत 1 वाटी कांद्याची बारीक केलेली पात. आपल्याला या भाज्या छान परतून घ्यायच्या, एकदम मऊ होईपर्यंत शिजवायच्या नाही आहेत. आता लगेचच याच्यामध्ये सोया सॉस घालूत, ग्रीन चिली सॉस घालूत आणि त्याला परतून घेऊत. आता 2 चम्मच कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेतलेली आहे मी इथे, ती घालूत. आता याला कलर येण्यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चम्मच घातलेले आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूत आणि आपण जे मंचुरियन तळून ठेवलेले आहेत ते घालूत. आता हे मंचुरियन ग्रेव्हीमध्ये 1 मिनिटभर परतून घेऊत. आता याला क्रंची बनवण्यासाठी याच्यामध्ये घालूत कट केलेली बारीक कांद्याची पात आणि थोडीशी कोथिंबीर. आता गॅस बंद करूत. इथे तयार झालेलं आहे मस्त आपलं कोबीचे मंचुरियन. आता हे गरमागरम सर्व करूत. थंड झाल्यावर हे मऊ पडते, त्याच्यामुळे गरम गरमच खायचं, त्याची टेस्ट खूप छान लागते. तर इथे मी एका प्लेटमध्ये सर्व मंचुरियन काढून घेते. तर तुम्हाला ही माझी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.